आर्या काय करतेस? राडा काय करून ठेवलंय तू बेडरूम मध्ये? काय केलंय हे सगळं? काय हे बिस्किट वगैरे काय केलंय? कोण आवरणार आहे आता हे सगळं? तू आवरणार आहे? आवर पटपट सगळं. भर सगळं. असं सगळं गंदा गंदा करतेत का? वाजू नको. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळचे 11 वाजले होते आणि सर्व मी उठल्या सर्व हंतरून वगैरे पारूसं काढलं होतं. तर आयुषला स्कूलमध्ये सोडून आले आणि किचन वगैरे आवरूस तर ह्या मुलीने बघा काय करून ठेवलं आहे. म्हणजे तिला खायला दिलेले बिस्किट वगैरे तिने सगळं घरभर टाकलेले आहेत आणि बाकीचं सगळं राहाडा करून ठेवलं. म्हणजे तिला खेळणे वगैरे दिलेले बाजूला ठेवते आणि ती दुसरं बाकीचाच राहाडा काढत राहते. तिला ओरडून पण काही उपयोग नाही आहे. म्हटलं चला आता आवरून घ्यावं. तर म्हटलं आपले डेली ब्लॉग चालू केलेलेच आहे, तर म्हटलं चला आपल्या फॅमिलीसोबत एवढं सगळं शेअर करून घ्यावं. ती पण मला हेल्प करायला लागलेली आहे. तशी बेडशीट गुंतून बसली होती कोपऱ्यामध्ये, कारण त्याला असं गुंतवलं ना तर आपली बेडशीट लवकर निघत नाही. म्हणून त्याला असं चारी कोपऱ्याने गुंतवून ठेवायचं, म्हणजे बेडशीट आपली हालतच नाही. किती पण पोरांनी मस्ती वगैरे केली तरी पण हे बेडशीट टाकून धुवायलाच टाकावं लागलं, कारण तिने खूप खरकटं सांडलं होतं त्याच्यावरती. खिडकीतून एवढा उजेड पडलाय कारण त्याला पडदे अजून लावलेले नाहीत. म्हणजे ज्या दिवशी लावायला गेलं ना तर त्या दिवशी मशीन अचानक बंद पडली. हॉलचं लावून झालं पण बेडरूमच्या लावायच्या वेळेसच मशीन बंद पडली, म्हणून ते राहून गेलं. ते लावून घ्यावं लागेल, कारण एवढी धूळ येते ना. खिडकी नाही उघडली तर धूळ येते, कारण खिडकीच्या मध्ये जे फट असतं ना तर त्याच्यामधून आतमध्ये माती येते, कारण बाजूला सगळे कंस्ट्रक्शनची कामं चालू असल्यामुळे माती असं फुपाटा असतो ना तर तो येतो आतमध्ये, म्हणून एवढं सगळं असं धूळ जमते घरात. तर आता बेडशीट हातरून घेतली. आता व्हाईट कलरची टाकल्याची ह्या बेडशीटचे तर काय हाल होतील ना सांगता येत नाही. धुईच्या वेळेस एवढा त्रास होतो की काय सांगायचं. मी तर मशीन धुवत नाही, हातानेच धुते ना. रोज एक बेडशीट टाकावंच लागते, कारण लहान मुलं असले ना खूप घाण होतं, कारण त्यांचं खाणं पिणं सगळं असं वरतीच घेऊन जातात. ते त्यांना किती पण खाली बसवलं ना तरी ते वरतीच जातात. आणि आरूचं एवढा पसारा असतो ना की एक आपटूस तरी एक तिचं चालूच असतं. आता हे बेडशीट हातरायला घेतले ना तोपर्यंत तिने कपाटामधनं कपडे काढले ना, असे चाळे करत असते ना, येडे चाळे अंगभर कपडे असे गुंडळत असते आणि फिरत असते. मी बघा कशी दिसते. आता आरशातच स्वतःशी बोलते की मी परी लग रही हूँ, मैं परी लग रही हूँ, मी कितनी सुंदर दिख रही, असं चालू होतं तिचं. आणि मी आपलं माझं काम करत होते. छान ह्या उशा वगैरे सगळ्या लावल्यात, पण हे 1 तासभर सुद्धा असं व्यवस्थित राहील की नाही हे खूप मोठं, म्हणजे खूप अवघड आहे की कसं लक्ष ठेवायचं, कारण हे आहे तसंच होऊन जातं. हे सगळं आवरलं मला थोड्या वेळसाठी छान वाटतं ना, म्हणून मग ते आवरून घ्यावंच लागतं. कसं ठेवायचं, अचानक घरी कोणी पण येतं, म्हणून पहिल्यांदा झाडून काढायला घेतलं. कारण ते सर्व बिस्किट आहे ना पायाखाली येत होतं आणि ते पायाखाली आलेलं चांगलं नसतं, कारण पायाला पण कसं तरी होतं आणि शेवटी ते अन्न आहे ना, मग त्याला कसं तोडवायचं. बेड खाली पण कचरा जातो, कारण आपले पाय लागतात ना तर ते मग बेडच्या आतमध्ये सरकतं, पण ते झाडतं येतं म्हणून सर्व कचरा बाहेर येतो. तर असं छान झाडून घेतलं ना मग आपल्याला फरशी पुसायला सोपी जाते. नाही तर खरकट्यामध्येच फरशी पुसायचं म्हटलं तर सर्व ते पुसायच्या ह्याला लागून जातं. मग त्यासाठी पहिल्यांदा झाडून काढायचं आणि छान अशी फरशी पुसून घ्यायचं. जोपर्यंत मुलं मोठी होत नाहीत ना तोपर्यंत असंच घरामध्ये पसारा राहतो. त्यांना समजत नसतं आणि ओरडून पण काय फायदा नसतो, कारण त्यांचं खेळणंच ते असतं. आपण ओरडले की मग शांत मोबाईल घेऊन बसतात. त्यापेक्षा राहाडा झालेला आवरलेलं बरं, पण त्यांना खेळून दिलेलं चांगलं असतं. तर ही धूळ खूप खिडकीत बसली होती. म्हटलं आज याला पुसूनच घ्यावं. 2-3 दिवस झाले विचार करत होते पुसावं पण काही कामं निघायचे ना तर ते राहून जात होतं. म्हणून म्हटलं आता लक्षात आले तर पटकन पुसून घ्यावं, म्हणून पुसून घेतलं आणि फरशी पण अशी छान पुसून घेतली. झाडून काढलं ना तेवढं फरशीवरती काही घाण राहत नाही, म्हणजे पुसायला पण सोपं जातं. तर ह्याचे कडे कोपरे सगळे पुसून घेतले आणि छान वाटतं, म्हणजे साफ केले ना खूप छान वाटतं. 1 तासभर तर व्यवस्थित राहतं घर. म्हटलं काय हरकत नाही, ठीक आहे चला. परत संध्याकाळी एकदा असं पुसून होतं, झाडून होतं, कारण मिस्टर यायचा टाईम असतो. परत घरात पसारा राहिला की मिस्टर पण चिडचिड करतात. मग त्यासाठी सकाळी आपल्याला छान वाटावं म्हणून आवरायचं आणि संध्याकाळी मिस्टरांना छान वाटावं म्हणून आवरायचं. अशी कामं असतात बायकांची. पण काय काय लोकांना वाटतं की बाबा यांना काय काम आहेत घरात, आणि व्हिडिओ टाकल्यावर पण व्हिडिओला व्यवस्थित लोक सपोर्ट करत नाही आणि बघणाऱ्याला वाटतं हा 5 मिनिटाचाच व्हिडिओ, पण या 5 मिनिटाच्या व्हिडिओ मागं किती कष्ट केलेले असतात ना हे सांगू शकत नाही. कारण कॅमेरा कुठं कुठं सेट करावं लागतो, किती मेहनत घ्यावी लागते, पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करावं लागतो. आणि काय काय लोक आहेत
त्यांना असं वाटतं की बाबा त्यांनी आमचा व्हिडिओ पाहिला तर त्यांनी उगाच एका रातोरात व्हायरल होतील ना अशी भीती त्यांना असते, म्हणून ते काय करतात, व्हिडिओ टाकला की खराब करायची कामं करतात. पण जाऊ द्या, कोणी बघत नसलं तरी देव बघतो आणि शेवटून कर्माचे फळ हे फेडावेच लागतात असं असतं ना. काही लोकांची मी नादी पण लागत नाही आहे, पण त्यांना खूप इंटरेस्ट आहे माझ्यामध्ये की बाबा हिच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, आणि मग इकडचं तिकडचं हे ते असे कुटाने करत बसायचे. बाबा असेच व्हिडिओ टाकते, बाबा तसेच व्हिडिओ टाकते. तर जाऊ द्या, पण त्या मागं भुकणाऱ्यांना मला एवढंच सांगायचं की मला किती पण भूक, मला काहीच फरक पडत नाही. तर तुमच्यासोबत बोलता बोलता माझं पूर्ण काम झालं, फरशी पुसून झाली. छान वाटतं असं तुमच्यासोबत गप्पा मारायला, कारण मी लाईव्ह तर घेत नाही ना, म्हणून मग व्हिडिओ मार्फतच मी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते आणि कनेक्ट होते. तर आरसा पण असं खूप घाण दिसायला लागलं, एवढं सगळं स्वच्छ केलं. मग म्हटलं तेवढा आरसा पुसून घ्यावं, कारण लहान मुलं आहेत ना, त्याला हात वगैरे लागतात, म्हणून ते आरसा खराब होतो. आणि मी तुम्हाला सांगितलंच की धूळ भरपूर आहे, म्हणून धूळ अशी खूप बसते, तर त्याच्यामुळं पण हे सर्व खराब होतं, सारखं त्याला पुसावं लागतं. तर कपाटावरती असं धूळ बसते, त्याला कोपरे असतात ना, तर त्याच्यावरती धूळ बसते. आणि आरूचा हात पोचतो ना, तर ते स्टूलवर आरू उभं राहिली की हात लावायचं, मग ते खराब होतं, म्हणून त्याला 4-8 दिवस त्याला पुसावंच लागतं. तर आज एवढं काम होतं ना, तर ते काम बघून मला काही जेवण भूक पण लागत नाही आहे, म्हणून म्हटलं चला आज कामच आवरून घ्यावं सगळं. आणि एक गोष्ट म्हणजे काही जण मला म्हणतात की बाबा तुझे व्हिडिओ एवढे पळत पण नाही आहेत, तरी पण तू त्याच गोष्टींवर का काम करते. तर कसं असतं ना, आपल्याला जे आवडतं आपण तेच करायचं असतो, किंवा बाबा लोक काय करते ते बघून करायचा कधीच प्रयत्न करायचा नसतो. आपल्याला जे जमतं ना, जे चांगलं वाटतं तेच करायचं असतं ना. त्यासाठी मग ठीक आहे, आपली मर्जी असते, पण असो, सगळ्या लोक बोलतात म्हणून आपण लगेच करायचं नसतं. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतात का. तर हे होतं कांद्याचं ठिकं, मिस्टर आले होते घरी आणि हे आणले होते कांदे. म्हटलं बापरे, एवढे कांदे का बरं. तर ते म्हटले अगं हे होतं 300ला एक ठिकं होतं, म्हणजे 50 किलो. तर म्हटलं बापरे, एवढे कांदे, आपण तर खायला दोघं तिघंच आहे तरी पण एवढे. ते म्हटले असू ते, सर्व घेत होते तर मी पण घेऊन आलो. तर ह्याच्यातली गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्हाला समजेलच, पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा. कारण एवढे कांदेत म्हणल्यावरती आणि 300 रुपयाचे एवढे होते म्हणल्यावर ही काही सोपी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट असणार आहे. कारण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एवढं मोठं ठिकं बघूनच मला भीती वाटत होती की बाबा एवढे कांदे आपले कधी संपणार. तर ह्याला खाली वतलं आणि बघा तुम्ही काय प्रकार आहे. याच्यामध्ये 50 किलो कांदे असतील, पण त्याच्यात खराब किती निघणार आहेत ना, हे देवालाच माहिती बरं का. मिस्टरांना म्हटलं एवढे कशाला आणायचे, तर ते म्हटले असू द्या अगं, सगळे घेत होते. म्हटलं आता रिटर्न कुठं करायला जाते, मला म्हटले जेवढे चांगले आहेत तेवढे घे आणि बाकीचे दे टाकून. मग काय लागले कामाला, जेवढे चांगले होते तेवढे घेतले. तसे कांदे होते चांगले, पण काय झालं तर कांदे जुने होते वाकारीमधले, आणि त्याच्यामध्ये ते पाचोळा असतो ना, तो जास्त प्रमाणात होता, आणि होते थोडेफार खराब, पण एवढे पण नव्हते की जसं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय. तरी पण चांगले चांगले घेतले, तरी पण 20-1 किलो ना कांदे मी खराब म्हणून बाजूला काढले असते, कारण एवढे दोघा तिघांना खाणं होत नाही. कारण अर्ध ठिक्याच्या वरती मी कांदे नीट केले आणि ठेवून दिले, आपल्याला 1-2 महिने तरी जातील त्यात व्यवस्थित वाळवून. बाकी सगळं काम झाल्यानंतर मिस्टरांसाठी चपाती, अंड्याचं कालवण, अंडा भुर्जी, कांदा टोमॅटो असं त्यांना जेवण दिलं. आणि कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी काही खात नाही, त्यासाठी माझ्यासाठी बनवलं होतं खिचडी भात, म्हणजे मसाले भात पण म्हणू शकतो, कारण खिचडी भातमध्ये डाळ टाकतात, ह्याच्यात काही डाळ नव्हती, पण थोडी वेगळ्या पद्धतीने केली ती. तर नक्की व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा.